आत्मपरीक्षण करायचं आहे, स्वतःला निहाळून पाहायचं आहे, स्वतःच्या अंतःकरणामध्ये झाकून पाहायचं आहे की खऱ्या अर्थाने मी देवाच्या जवळ आहे का. जर नसेल तर परमेश्वराकडे आपण पश्चातापी अंतःकरणाने जाऊया आणि आपला पालन करून घेऊया, कारण परमेश्वर हा विश्वसनीय आहे आणि तो आपल्याला नक्कीच आणि नक्कीच जवळ घेणार आहे. तिसरं वचन, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही. हालेलुया. आजकाल जगामध्ये पाहिलं तर पुष्कळ लोक आणि चर्चेस मध्ये हे जास्त पाहायला मिळतं की लोक काय करतात, चुगली करतात. क्या कर रहे, मराठी समज काय आहे, चुगली करण्याचा हा आत्मा आहे, हा सैतानापासून आहे. गॉसिपिंग, इंग्लिश मध्ये त्याला गॉसिपिंग म्हणलेला आहे. जो चुगली करतो तो कधीच आशीर्वादित होऊ शकत नाही. एखाद्याला त्याची चूक सांगणं ही वेगळी गोष्ट आहे, डायरेक्ट त्याला बोलणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु चुगली करणं हे सैतानापासून आहे. चुगली करणं हे सैतानापासून आहे. म्हणून आपण काय करत आहोत, काय कोणाविषयी काय बोलत आहोत याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. पुष्कळदा आपण म्हणतो मी चर्च मध्ये येतो, पुष्कळ अर्पण देतोय, चर्च मध्ये दशांश देतोय, तरी माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही, तरी मी सुखाच आहे, तरी मी सुखलेलोच आहे, माझ्या जीवनामध्ये ओलावा का नाहीये, माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद का नाहीये. का? कारण आपल्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते आपल्या आशीर्वादाकरिता ब्लॉकेज झालेले आहेत किंवा आपल्या आशीर्वादाकरिता अडचण झालेले आहेत. काय तर काही लोक चुगल्या करत आहेत. कोणाची चुगल्या करत आहे? आपल्याच भावाची चुगली करत आहे, आपल्याच बहिणीची चुगली करत आहे, आपल्याच नातेवाईकाची चुगली करत आहे, आपल्याच नातेवाईकाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहे. मग देव कसा आशीर्वाद देईल आपल्याला? आज आपल्याला आपल्या वाणीला सुधारणं गरजेचं आहे, आपल्या वाणीला सुधारणं गरजेचं आहे. पुष्कळदा प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती असताना पुष्कळ लोकांनी त्यांची थट्टा केली, त्याला काय काय बोलले, परंतु काही उत्तर नाही दिलं. त्यांनी काही उत्तर नाही दिलं, काही उत्तर नाही दिलं. शांत राहिला, शांत राहिला. शांत राहण्याने वाद टळतो असं नीतिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला वाद टाळून ख्रिस्ताच्या पवित्र डोंगरावरती कसं जाता येईल, पवित्र स्वर्गामध्ये आपल्याला कसं जाता येईल याचा विचार करणं गरजेचं